मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढच्या भागात मालिकेचा थरार आणखी वाढणार आहे. कारण नागराजचा एक फोन सगळा खेळ बदलून टाकणार आहे. नागराज प्रियाला फोन करून सांगतो की त्याला तिच्या मदतीची गरज आहे. महिपतला ज्या ठिकाणी डांबून ठेवलं आहे तिथे अर्जुन, सायली आणि पोलीस कधीही पोहोचू शकतात. त्यामुळे त्यांना तत्काळ दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करावं लागेल. हे ऐकताच प्रिया तिकडे जायला निघते. प्रिया घराच्या बाहेर पडतेच तेव्हाच गार्डनमध्ये पूर्णाजी तिथे उभ्या असतात. पूर्णाजी तिला अडवतात. तेव्हा प्रिया पूर्णाजींनाच सुनावते की कोणीतरी बाहेर जाताना असं अडवू नये, नाहीतर त्यांची कामं होत नाहीत. त्यावर पूर्णाजी म्हणतात की तुझी बाहेरची कामं नाही झालेलीच बरी. इकडे महिपत आणि सुमनला ज्या ठिकाणी नागराजने डांबून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी अर्जुन आणि सायली पोलिसांसोबत पोहोचतात. सगळीकडे शोधाशोध सुरू असते. तेवढ्यात एका खोलीतून अचानक आवाज येऊ लागतो. अर्जुन म्हणतो की हा आवाज कुठून येतोय. आता पोलीस त्या खोलीपर्यंत पोहोचण्याआधीच नागराजने महिपत आणि सुमनला तिथून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलेलं असतं. त्या ठिकाणी फक्त खाली पडलेल्या खुर्च्या आणि दोऱ्या आढळतात. ते पाहून पोलीस सांगतात की इथे नक्कीच कोणाला तरी बांधून ठेवलं होतं, पण आपल्या येण्याआधीच त्यांना इथून हलवण्यात आलं. हा सगळा थरारक भाग आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. पोलीस अगदी जवळ येऊनही नागराज महिपत आणि सुमनला वाचवतो. पण हा खेळ अजून संपलेला नाही. पुढील भागात कोणाचं सत्य उघड होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटते, नागराज लवकरात लवकर पकडला जाईल का? सुमन तिच्या घरी परतेल का? तोपर्यंत तुमचं मत नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी आमच्यासोबत राहा.